मनोरंजनाच्या नावाखाली गुन्हेगारी. लाडकी बहिणीसाठी फ्री गिफ्टमध्ये खोट्या नोटांचा समावेश. केवळ 5 रुपयांना मिळणाऱ्या पाकिटात 200 रुपयांच्या बनावट नोटा. लाडक्या बहिणीच्या नावाचा वापर करून समाजात चुकीचा संदेश. समाज माध्यमांवर आणि स्थानिक बाजारांमध्ये सध्या एक विचित्र पण गंभीर प्रकार चर्चेचा विषय ठरतोय. केवळ 5 रुपयांना विकले जाणारे एक आकर्षक पाकिट, ज्यावर लाडकी बहिणीसाठी फ्री गिफ्ट असा गोंडस मजकूर छापलेला आहे. परंतु या गिफ्टच्या नावाखाली पाकिटात दिल्या जात आहेत 200 रुपयांच्या बनावट नोटा, ज्यावर मनोरंजन बँक ऑफ इंडिया असं लिहिलं आहे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं चित्रही आहे. या प्रकारामुळं 2 गंभीर प्रश्न निर्माण झालेत. एक म्हणजे खोट्या नोटांचा प्रसार खेळण्याच्या नावानं केला जातोय, आणि दुसरा म्हणजे लाडक्या बहिणीसारख्या भावनिक संबोधनाचा वापर करून चुकीचा सामाजिक संदेश दिला जातोय. या प्रकारामुळं नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. हे फक्त खेळण्यासाठी असलं तरी अशा खोट्या नोटा जर बाजारात फिरू लागल्या तर कायदा सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. शिवाय बहिणींच्या नात्याचा असा गैरवापर ही समाजासाठी लज्जास्पद बाब आहे, असं अनेकांनी म्हटलं आहे. प्रशासन आणि पोलिसांनी याकडे गांभीर्यानं लक्ष देत अशा नोटा छापणाऱ्यांवर आणि विक्री करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होते. अन्यथा अशा प्रकारच्या गोष्टी भविष्यात मोठा धोका निर्माण करू शकतात, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जातोय.